चला, वेलकम टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ सिव्हिल टेक. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? लास्ट लेक्चरमध्ये आपण मोशन अंडर युनिफॉर्म ग्रॅव्हिटी नाही, ते तर आज बघणार आहे आपण. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं मोशन अंडर युनिफॉर्म ॲक्सलरेशन. मोशन ऑफ युनिफॉर्म ॲक्सलरेशन आपण पाहिलं होतं. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहेत मोशन अंडर ग्रॅव्हिटी. बघू काय काय डिफरन्स आहे. लगेच स्टार्ट करूयात आपण. तर काय नाव आहे आजच्या आपल्या टाईप नंबर 2चं? टाईप 1 बघितलं बरं आपण. टाईप 2चं आपण काय बघणार आहेत आता? मोशन अंडर ग्रॅव्हिटी. आता हे काय आहे? ग्रॅव्हिटेशनच्या अंडर जे मोशन असतं ना, त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम येतात, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. बर, मला एक सांगा की आपण लास्ट लेक्चरमध्ये कॉन्स्टंट ॲक्सलरेशनचे 3 इक्वेशन पाहिले होते. सांगा बरं कोणकोणते? v इज इक्वल टू यू प्लस ए टी, बरोबर ना? दुसरं s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आणि तिसरं v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे 3 इक्वेशन आपण कधी पाहिले होते? लास्ट लेक्चरला बघितले होते. हे कशासाठी आहे? युनिफॉर्म ॲक्सलरेशन. काय कशासाठी आहे हे? युनिफॉर्म ॲक्सलरेशन. बर, मी एक साधा प्रश्न आता तुम्हाला विचारतो. तुमचं काय मत आहे की आपली ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वी तलावर सपोज तुम्ही आता महाराष्ट्रात असताल, तर महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी वेगळं ग्रॅव्हिटेशन असतं, दिल्लीला वेगळं ग्रॅव्हिटेशन असतं, US अमेरिकेला वेगळं ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो, असं तुम्हाला वाटतं का? नाही. असं वाटत असेल तर झोप नाही झाली आपली, बरोबर ना? तर माझं सांगण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा की आपल्या पृथ्वी तलावर जर एकच ॲक्सलरेशन असेल सगळीकडे, बरोबर ना, व्हॅरी कुठेच होत नाही. आणि जर व्हॅरी होत जरी असेल, जसं आपण जरा डीप स्टडी केली, तर जे पृथ्वीचे ध्रुव आहेत ना, तिथे थोडंफार कमी जास्त प्रमाणात ॲक्सलरेशन कमी आहे असं मी ऐकलंय. पण रफली आपण सगळं कन्सिडर हेच करतो की पृथ्वीवर सगळीकडे सेम ॲक्सलरेशन आहे. ॲक्सलरेशन म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे थोडक्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पूर्ण पृथ्वीवर सेम आहे असं आपण कन्सिडर करतो. मी हे का सांगितलं? मोशन अंडर ग्रॅव्हिटी चालू आहे म्हणून सांगितलं की अजून काही आहे? मोशन अंडर ग्रॅव्हिटी चालू आहे म्हणून तर मला सांगावंच लागलं, पण मला को रिलेट ते करायचं होतं आपल्या टाईप 1 सोबत. टाईप 1 मध्ये मी काय हेडिंग दिलं होतं? टाईप 1 इज मोशन ऑफ युनिफॉर्म ॲक्सलरेशन. म्हणजे जिथे ॲक्सलरेशन युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट आहे, जर वाढत जरी असेल तरी ते कॉन्स्टंटली वाढतंय. ठीक आहे. तर त्या केसचा आणि या केसचा काय संबंध? संबंध असा आहे की आपलं जे ॲक्सलरेशन आहे पृथ्वी तलावरचं, हे सगळीकडे सेम आहे, सगळीकडे युनिफॉर्म आहे. सो मोशन अंडर ग्रॅव्हिटी हा एक सब टाईप सुद्धा समजला जातो. कुणाचा? युनिफॉर्म ॲक्सलरेशनचा. ठीक आहे. फरक कुठे येतो? तर फरक आता आपण नीट एकदम शांत डोकं ठेवून समजून घेणार आहे. फरक काय? युनिफॉर्म ॲक्सलरेशनचे 3 आपण पॉइंट और फॉर्म्युला तर बघितलेच आहेत. हे v इज फायनल वेलोसिटी, u इज इनिशियल वेलोसिटी, प्लस a इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि t इज टाइम इन सेकंड. तर हे 3 फॉर्म्युले मी कशासाठी पाहिले होते? मी हे 3 फॉर्म्युले बघितले होते युनिफॉर्म ॲक्सलरेशन. मग मला कळलं, अरे आज आपल्याला हे बघायचे मोशन अंडर ग्रॅव्हिटी. पण मग मी थोडासा विचार केला, अरे मोशन अंडर ग्रॅव्हिटी पण हे पण युनिफॉर्मच ॲक्सलरेशन झालं, मग फरक येतो कुठे? तर हा फरक कुठे येतो ते तुम्हाला सांगतो. मजेदार आहे बरं का, फारच छान आहे, इंटरेस्टिंग आहे, जे कॉमन सेन्सला धरून आहे. विशेष म्हणजे रट्टा मारायची कुठेही गरज नाही. ठीक आहे, बघू आपण. बघा आता, यह जमीन है, हे दिसते ना, हे जमीन आहे. मग हे काय काढले मी? हे सपोज हाईट आहे, त्याला मी डिस्टन्स म्हणतो s. आता एक माणूस आहे, त्या लहानपणी आपण नाही का
कुणाचा सगळ्यात वर दगड जातोय किंवा सगळ्यात वर आपण बॉल फेकून बघतो, तर तेच आपल्याला इथे बघायचंय. एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे, एक लेकरू आहे. त्या लेकराने काय केलं, वेगळ्या कलरचा पेन वापरतो जरा, रेड. त्या लेकराने काय केलं, जमिनीवरनं या पॉइंट वरून एक दगड आहे, हा दगड असा भिरकावला वर. तो दगड वर जाईल जाईल जाईल, बरोबर ना, वर जाईल 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 जाईल, एका लिमिटला तो स्टॉप होईल आणि परत खाली यायला लागेल, बरोबर ना. का वरच थांबणार आहे, नाही. तर असा फेकलेला जो दगड म्हणा, बॉल म्हणा, तर एका लेकराने एक असं छान पैकी दगड वर फेकला, तो दगड काय होणार, वर जाणार. ठीक आहे. तर आता मला सांगा, ह्या दगडाला फोर्स हा कोणाच्या अपोजिट मध्ये ट्रॅव्हल करावा लागला. दगडाला फोर्स लावलाय ना असा वर फेकण्यासाठी, तो कोणाच्या ऑपोजिट मध्ये गेला त्याचा फोर्स, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या. म्हणजे जे ग्रॅव्हिटेशन आहे ते कसं असतं, डाऊनवर्ड, आणि याला फोर्स लावावा लागला ऑपोजिट टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. म्हणजे मला सांगा, इनिशियल वेलोसिटी, हा मुलगा ज्यावेळेस दगड जोरात फेकतोय त्यावेळेसची इनिशियल वेलोसिटी आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करायची का निगेटिव्ह कन्सिडर करायची, सांगा बरं मला तुम्ही जरा विचार करून. थोडं डोकं लावा. डोकं लावल्यानंतर आपल्याला असं कळतं की ग्रॅव्हिटेशनच्या डायरेक्शननी जर तुम्ही दगड खाली फेकला असता तर तुम्हाला ऍडिशनल फोर्स लावा लागला असता का, नाही. ग्रॅव्हिटी त्याचं काम केलं असते, बरोबर ना. पण तुम्हाला इथे काय करायचंय, ग्रॅव्हिटेशनच्या अपोजिट एक्स्ट्राचा फोर्स लावायचा आहे. म्हणजे हा फोर्स झाला पॉझिटिव्ह. अपोजिट ग्रॅव्हिटेशनचा तुम्ही एक्स्ट्रा फोर्स लावलाय दगड वर जावा म्हणून. सो युअर इनिशियल वेलॉसिटी इज पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता या ठिकाणी या पर्टिक्युलर ग्राउंड लेवलला जर मी याचं डिस्टन्स 0 पकडलं, या दगडाचं डिस्टन्स काहीच नव्हतं ना, त्यांनी काही अंतर कापलं होतं का, नाही. तर मी या ठिकाणी जर याचं डिस्टन्स 0 पकडलं तर हा कुठेतरी एस डिस्टन्स एक्स्ट्रा कापलं त्यांनी, म्हणजे डिस्टन्स एस काय आलं, ते पण पॉझिटिव्ह आलं, बरोबर. नीट लक्षात घ्या, हे साइन कन्व्हेन्शन चुकले की हे जे सगळं शिकवलं ना मी, पूर्ण पाण्यात गेलं समजायचं. कारण मी हे सांगतोच इतक्या सोप्या पद्धतीने सांगतोय. मला सांगा, दगड तुम्हाला वर फेकायचा असेल तर तुम्हाला ग्रॅव्हिटेशनच्या अपोजिट काम करावं लागेल. ग्रॅव्हिटेशनच्या अपोजिट काम करायचं आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला एक्स्ट्रा फोर्स लावावा लागेल दगडावर. एक्स्ट्रा फोर्स लावायला लागेल तर तुम्ही काहीतरी प्लस चार्ज देताय ना, प्लस चार्ज देणे आणि मायनस चार्ज घेणे, बरोबर ना. तर तुम्ही काहीतरी प्लस चार्ज दिलाय, म्हणजे काय केलंय तुम्ही, इनिशियल वेलॉसिटीला एक्स्ट्रा फोर्स दिलाय. दॅट्स वाय इट इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. आणि डिस्टन्स पहिले 0 होतं, नंतर त्या दगडाने काहीतरी डिस्टन्स कापलं, त्याच्यामुळं डिस्टन्स पण पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर आता ही केस काय झाली, ही केस नंबर 1 झाली. या केसमध्ये काय, इनिशियल स्टेजला अपोजिट मध्ये फोर्स लावला दगडाला, ही झाली पहिली केस. ठीक आहे. आता या पहिली केस च्या साठी काय दिसून आलं तुम्हाला की इनिशियल वेलोसिटी पॉझिटिव्ह आहे, एस पण पॉझिटिव्ह आहे. आता दुसरी केस घेऊयात आपण. मी इथे बाजूला घेतो दुसरी केस आहे, तुम्हाला गच्चीवर चढवलं, गच्चीवर 4थ्या मजल्यावर, 5व्या मजल्यावर, 10व्या मजल्यावर तुम्ही तिथे गेले आणि तिथून तुम्ही एक स्टोन ड्रॉप केला. इथे काय ड्रॉप केला, स्टोन ड्रॉप केला. असा फेकला नाही बरं का, फेकला म्हणजे तुम्ही फोर्स लावला त्याला. मी काय बोलतोय, तुम्ही दगड फेकला नाही, त्याला जस्ट ड्रॉप केला असं. तर ह्या स्टोनला जर तुम्ही या पॉइंट वरनं ड्रॉप केलं, सपोज हे झालं त्याचं डिस्टन्स आणि ही झाली त्याची डायरेक्शन ऑफ मोशन. मला एक सांगा, हा जो स्टोन आहे तो आता तुम्हाला एक्स्ट्रा फोर्स लावायची गरज आहे का, नाही. उलट ग्रॅव्हिटेशनच त्याला फोर्स लावतंय, खाली ये रे बाबा तू, ये पटकन खाली. त्याच्यामुळे या ठिकाणी जर मी यू कॅल्क्युलेट करायचं ठरवलं, यू तर हे काय झालं, निगेटिव्ह झालं. सर निगेटिव्ह कसं काय, ऑब्व्हियसली
एकतर ते पॉझिटिव्ह असणार आहे किंवा निगेटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही फोर्स लावला, निगेटिव्ह असेल तर तुम्ही फोर्स नाही लावला आणि ॲडिशनल कुणीतरी फोर्स लावला जो की ग्रॅव्हिटीने लावला. बरं सर, हे झालं मॅथमॅटिकली. थोडं आम्हाला प्रॅक्टिकली पण समजून सांगा निगेटिव्ह कसा होतो. सांगू ना प्रॅक्टिकली. 2 एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. रहाट पाळणा माहिती तुम्हाला? आपण ते सर्कस म्हणा किंवा काय अजून आनंद नगरी म्हणा, अशा भरपूर ठिकाणी एक रहाट पाळणा, त्याला काय काय जॉईंट व्हील का काहीतरी असं काहीतरी म्हणतात, मला माहित नाही मराठी शब्द रहाट पाळणा. तर रहाट पाळण्यात तुम्ही बसले, तो टॉप लेवलला गेला आणि टॉप लेवलहून खाली यायला लागला. तुम्हाला असं वाटत नाही तुमचं वजन थोडंसं कमी झालं, जरा हलका हलका वाटत नाही? दॅट इज ड्यू टू द फोर्स ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्या ठिकाणी काय होतं, तुमचं डायरेक्शन खाली चाललेलं असतं, रहाट पाळण्यातनं तुम्ही खाली येत असता आणि ग्रॅव्हिटी पण तुम्हाला खाली ओढत असते, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं हलका हलकं झाल्यासारखं वाटतं. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल, लिफ्टमध्ये जर तुम्ही वर चढत असाल तर तुमचं जरा तुम्हाला असं जड जड झाल्यासारखं वाटतं आणि खाली येत असाल तर तुम्हाला थोडंसं हलकं हलकं वाटतं. सो दिस इज ऑल इफेक्ट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सांगण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय? सांगण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की ज्यावेळेस वस्तू एखाद्या ठिकाणाहून जर तुम्ही ड्रॉप केली, देन वी कन्सिडर्ड इट ॲज अ निगेटिव्ह डायरेक्शन. ठीक आहे. आता या ठिकाणी डिस्टन्स काय होईल? इनिशियल लेवल ही आणि या लेवलहून हे खाली पडतंय, म्हणजे इथून वस्तू तुम्ही ड्रॉप केली, एका सर्टन हाईट वरनं वस्तू तुम्ही ड्रॉप केली. याची इनिशियल लेवल काय झाली? ही ग्राउंड लेवल आहे. ग्राउंड लेवलचं नाही म्हणत आहे मी, वस्तू एका पॉइंट वरनं तुम्ही ड्रॉप केली. या वस्तूची जर मी इनिशियल स्टेज ही पकडली, म्हणजे हा जर तिचा पॉइंट इनिशियल पॉइंट कन्सिडर केला, तर त्या इनिशियल पॉइंटच्या ती वर चालली आहे का खाली चालली आहे? खाली चालली आहे. तर जर ती खाली चालली आहे तर त्याचं डिस्टन्स हे आपण निगेटिव्ह घेतो. काय म्हणलं मी? जर ती इनिशियल लेवलच्या खाली चालली आहे तर त्याचं डिस्टन्स आपण निगेटिव्ह घेतो. पहिल्या केसमध्ये बघा, हे त्याची ग्राउंड लेवल होती, इथून या व्यक्तीने इथून वर दगड फेकला, तर डिस्टन्स इनिशियल स्टेज वरून वाढलं ना, राईट ना? या इनिशियल स्टेज वरनं हे डिस्टन्स वाढलं, दॅट्स वाय इट इज कन्सिडर्ड ॲज अ पॉझिटिव्ह. पण आता याच दगडाची ही इनिशियल स्टेज आहे, हा जो 4था, 5वा, 10वा, 15वा, 20वा फ्लोअर आहे, त्याची ही इनिशियल स्टेज ही आहे. ठीक आहे. आता इथून जर वर गेला असतं तर पॉझिटिव्ह कन्सिडर केलं असतं, पण ते जात आहे का या केसमध्ये? नाही. इथून काय होतंय, आपण सिम्पली ड्रॉप केला दगड. ड्रॉप केल्याने काय केलं, त्याच्यामुळे झालं यू पण निगेटिव्ह आणि एस पण निगेटिव्ह. व्हॉट इज एस? एस इज द डिस्टन्स. ही झाली दुसरी केस. आता तिसरी केस मी इथंच लिहितो वर. सर का बरं एवढं गिचिड मिचिड लिहित आहे? कारण त्याचं काय कारण आहे, मला ना हे इक्वेशन मिटवायचे नाहीत, मला आता याला छानपैकी कोरिलेट करायचंय या इक्वेशनची. ठीक आहे, बघूयात आपण. तिसरी केस आणि शेवटची केस मी आता घेतोय. जरा डोकेबाजी लावतोय मी, डोकं लावतो एकदम. तिसरी केस बघा आता. कसं 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 ठीक आहे. हां, आता तुम्ही 10व्या फ्लोअरवर चढले. 10व्या फ्लोअरवर तुम्ही गेलेले आहात, एक सर्टन लेवलवर आहात तुम्ही, पर्वतावर आहात, हिलवर आहात, टेकडीवर आहात, कुठेतरी एक सर्टन हाईटवर आहात तुम्ही. आणि त्या ठिकाणाहून तुम्ही काय केलं, दगड खाली नाही ड्रॉप केला, तुम्ही तिथूनही वर फेकायचा प्रयत्न केला. आलोचे 10व्या मजल्यावर अजून 10 मजलेवर दगड फेकतो असा प्रयत्न केला तुम्ही. तर तुम्ही काय केलं, इथून हा दगड वर ड्रॉप केला. बराबर केला ना? ओके. मला सांगा, आता खूप ज्यांची झोप पूर्ण उतरलेली असेल ना, त्याच उत्तर देतील. बघू आता, मनातल्या मनात विचार करायचा. मी तुम्हाला 1 मिनिट दिल विचार करायला. ठीक आहे. दगड एका सर्टन हाईट वरून, एका 10व्या मजल्याहून, एका टेकडीहून, कोणत्याही एका हाईट वरून वर फेकला आपण दगड. ठीक आहे. आता हा दगड ज्यावेळेस त्यांनी वर फेकला, त्याचं मला तुम्ही यू सांगा, एस सांगा, काय येईल. मला फक्त साईन तुम्हाला सांगायचं, कारण सगळा साईन वर खेळ आहे बघा. तुम्ही साईन चुकले
तुमचं आन्सर चुकतं. ठीक आहे. विचार करा, एका 10व्या मजल्याहून तुम्ही एक दगड वर फेकला तर त्याचं यू काय येईल, त्याचं एस काय येईल. ठीक आहे. बघा, एकही मिनिट नाही, एक 10 ते 15 सेकंद तुम्हाला देतो. विचार करा, मनातल्या मनाने इमानदारीने विचार केला, आन्सर बरोबर आलं तर तुम्हालाच आनंद भेटेल, आणि नाही आला, तुम्ही व्हिडिओ फॉरवर्ड करून लगेच बघण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं सॅटिस्फॅक्शन नाही वाटणार, अरे कळतंय म्हणून आपल्याला. बघा तुम्ही नीट. ठीक आहे. बघा काय वाटतं, यू काय असेल, एस काय असेल, सांगा. चलो, 5 4 3 2 1 टाइम्स अप. काय विचार केला, यू काय असेल? मला एक गोष्ट कळते, मी जर दगड वर एक्स्ट्रा फोर्स लावून फेकत असेल, मला ऍडिशनल काम करावं लागलं, मी एक्स्ट्रा चार्ज लावलाय त्या दगडावर, म्हणजे यू काय असणार, यू काय असणार, पॉझिटिव्ह. आता इथे प्रॉब्लेम फक्त एस मध्ये. जे टॅलेंटेड किंवा ज्यांनी थोडा विचार केला असेल ना, ते बरोबर उत्तर सांगतील मला. मी इथे या लेवलवरनं वर दगड फेकला, वर असा वर दगड फेकला, तर तो दगड काय झाला, नंतर परत असा फिरून काय आला, खाली आला त्याच्या बेस लेवलवर. म्हणजे या ग्राउंड लेवलवर याला काय, हा पहिल्यांदा काय गेला, वर गेला, त्याच्या इनिशियल पोझिशनला आला आणि त्याच्याही खाली गेला. मला सांगा, आता फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बरं हा. बघा तुम्ही, प्रश्न बघा, फार विचित्र येतात आणि याच कन्सेप्टवर क्वेश्चन येतात बरं. एखादं डायरेक्टच करून दाखवतो ना तुम्हाला. काय, पेन हे पेन आहे. या पेनला मी असं फेकतो वर. ठीक आहे. हे फेकल्यानंतर काय झालं, या स्टेजवरनं मी फेकलं आणि तो इथपर्यंत गेला, परत खाली आला, राईट. तर या स्टेजवरून जाऊन तो परत खाली आला, त्यांनी डिस्टन्स किती कापलं. जर एखादा स्टोन, एखादी वस्तू ज्या स्टेजहून जाऊन त्याच स्टेजवर परत आली असेल तर त्याचं डिस्टन्स 0 झालं. बरोबर ना, लक्षात आलं मी काय बोललो. जर एखाद्या स्टेजवरून एखादी गोष्ट वर फेकली आणि ती परत त्याच स्टेजला आली, टोटल डिस्टन्स हे त्याचं 0 झालं. ठीक आहे. या केसमध्ये काय झालं, या स्टेजवरून जर आपण वर वस्तू फेकली, ती वर गेली पॉझिटिव्ह, पुन्हा त्याच स्टेजला आली निगेटिव्ह, इथं झालं ते 0. पण इथं थांबली का ती वस्तू, नाही, ती आली परत खाली. म्हणून इथं एसचं डायरेक्शन आहे निगेटिव्ह. अँड दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दीज साइन कन्व्हेन्शन्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुम्हाला हे छानपैकी वापरता आले तर तुम्हाला हे घाबरायची काहीच गरज नाही. रिवाइज एकदा करून देतो, मग आपण डायरेक्ट प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला सुरुवात करू. ठीक आहे. बघा, आज आपण आल्यानंतर सगळ्यात पहिल्याने बघितलं की आपण लास्ट लेक्चरमध्ये 3 इक्वेशन बघितले. ते 3 इक्वेशन कशासाठी बघितले ते मी नंतर सांगेन. नंतर मी मग तुम्हाला काय केलं, मोशन अंडर ग्रॅव्हिटीच्या 3च केस असतात, त्या 3ही केस तुम्हाला एक्सप्लेन केल्या. पहिली केस अशी असते की एका लेकराने काय केलं, बेस लेवलहून, एका ग्राउंड लेवलवरून ना दगड वर फेकला. ठीक आहे, ग्राउंड लेवलवरनं दगड वर फेकला, ही एक केस झाली. या केसमध्ये त्याला ऍडिशनल फोर्स लावावा लागला. दॅट्स वाय इनिशियल वेलोसिटी इज पॉझिटिव्ह. एस इज पॉझिटिव्ह. वाय? बिकॉज इथून त्यांनी हे डिस्टन्स कापला. आता मला म्हणू नका बरं का की ह्या डिस्टन्स नंतर ते पुन्हा इथंच येईल तर मग त्याचं डिस्टन्स 0 झालं. तुम्हाला याच्या पुढची केस नाही सांगितली मी, त्याच्या पुढं काय होईल. इथं मी तुम्हाला ती केस सांगितली की त्यांनी इनिशियल स्टेजला सोडलं, इनिशियल स्टेजला परत आलं आणि ते खाली पण गेलं. एवढी पूर्ण केस आहे बरं का. ही जशी केस 1 आहे ना, की मी फेकलं, त्या फेकल्यानंतर तो दगड वरच्यावर फुटला, डिस्ट्रॉय झाला, झाडामध्ये अडकला, हे मी काहीच बोललेलो नाही. ही केस कुठपर्यंत आहे, मी दगड वरपर्यंत फेकला. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मला यू पॉझिटिव्ह आहे
ऍडिशनल फोर्स लावावा लागला, इनिशियल वेलोसिटी पॉझिटिव्ह आहे. दुसरं काय? दुसरं आहे एस पॉझिटिव्ह आहे, कारण या डायरेक्शन वरून या दगडांनी एवढं डिस्टन्स कापलेलं आहे. सो एस इज पॉझिटिव्ह. दुसरी केस तुम्ही गेले 10व्या मजल्यावरनं दगड खाली फेकला विदाउट ऍडिशनल फोर्स, तर त्या केसमध्ये ग्रॅव्हिटेशन अजून त्याचा फोर्स लावतो. दॅट्स वाय इनिशियल वेलोसिटी इज निगेटिव्ह, एस इज निगेटिव्ह. काय एस का बरं निगेटिव्ह? तुमची इनिशियल स्टेज ही झाली 10वा फ्लोअर, त्याच्याही तो खाली चाललाय म्हणजे मायनस. ठीक आहे, दॅट्स वाय एस इज निगेटिव्ह हिअर. चला, ही तिसरी केस इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्ही 10व्या फ्लोअरला गेले आणि तिथून तुम्ही खाली नाही ड्रॉप केला, तिथून पुन्हा वर फेकायचा प्रयत्न केला. तो दगड वर गेला आणि इनिशियल स्टेजला परत आला आणि त्याच्याही खाली गेला. दॅट्स वाय एस इज निगेटिव्ह आणि यू हे पॉझिटिव्ह. का? तर 10व्या फ्लोअरला पण तुम्ही फोर्स लावला. ठीक आहे. सो दीज आर 3 केसेस. स्क्रीनशॉट मारा, मग आपण याच्या पुढे बोलूयात. चलो, आता मला सांगा बरं का, जर मी तुम्हाला आताच सांगितलं लेक्चरच्या स्टार्टिंगला, आपलं मोशन अंडर ग्रॅव्हिटी कॅन बी सेड ॲज अ सब टाईप ऑफ द युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. का? तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे सगळीकडे सेमच आपण कन्सिडर करतो. म्हणजे याच्याहून मला हे कळतं की हे 3 फॉर्म्युले सुद्धा इथे ॲप्लिकेबल आहेत बरं का. हे 3ही फॉर्म्युले मोशन अंडर ग्रॅव्हिटीमध्ये ॲप्लिकेबल आहेत, पण त्याचा फॉर्मॅट थोडा बदलतो. कसा बदलतो बघूयात आपण. V इज इक्वल टू यू मायनस ए च्या ऐवजी मी लिहितो GT. सर कसं आलं? अगोदरचं इक्वेशन बघा. काय अगोदरचं इक्वेशन? V इज इक्वल टू यू प्लस AT. ते मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये काय होईल? V इज इक्वल टू यू मायनस GT. मायनस का केलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय, तो सेल्फ अट्रॅक्ट करतोय वस्तूंना, दॅट्स वाय मायनस. जी का घेतलं? इथे ऍक्सेलरेशन स्पेसिफाय नव्हतं म्हणून आपण ए घेतलं. कोणतंही ऍक्सेलरेशन असू द्या त्याची व्हॅल्यू घेतली. इथे तुम्हाला ऍक्सेलरेशन स्पेसिफिकली सांगितलंय की ते ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, दॅट्स वाय आय हॅव टेकन जी. म्हणजे हा फॉर्म्युला V इज इक्वल टू यू प्लस AT हा मॉडिफाय कसा झाला? हा मॉडिफाय असा झाला V इज इक्वल टू यू मायनस GT. अशा प्रकारे हा फॉर्म्युला मॉडिफाय झाला. बर, ठीक आहे. पुढचा फॉर्म्युला सांगा मग कसा मॉडिफाय होईल आता? UT. UT ला UT लिहून टाकलं, प्लस हाफ AT स्क्वेअर. इथे प्लस असेल का? नाही, कारण या ए च्या ऐवजी मी जी रिप्लेस केलं आणि जी नेहमी कसं असतं? निगेटिव्ह. ठीक आहे. सो न्यू फॉर्म्युला बिकम्स UT मायनस हाफ GT स्क्वेअर. सर एवढंच फरक आहे? सांगा ना मग मला तिसरा फॉर्म्युला सांगा मला. हा, V स्क्वेअर. बोलो V स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. सर प्लस नाही मायनस, ते तुम्हाला चेक करत होतो मी. ठीक आहे. यू स्क्वेअर प्लस 2AS आहे इथे मायनस येईल कारण इथे आपण G वापरतोय. V स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2GS. दिस इज फॉर्म्युला नंबर 1, दिस इज 2 अँड दिस इज 3. आता हे 3 फॉर्म्युले आपण इथे यूज करणार आहेत. कोणत्या केसमध्ये? मोशन अंडर ग्रॅव्हिटीच्या. ठीक आहे. आता हे आपले फॉर्म्युले तयार झाले, मग बाजूच्यांची काही गरज नाही. चला एकदा म्हणा माझ्यासोबत. V इज इक्वल टू मोशन अंडर ग्रॅव्हिटी साठी 3 फॉर्म्युले कोणते? V इज इक्वल टू यू मायनस GT. बरोबर ना?
पहिला फॉर्म्युला काय, u मायनस जी टी. दुसरा S इज इक्वल टू यू टी मायनस 1/2 जी टी स्क्वेअर. आणि तिसरा फॉर्म्युला v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2gs. सो दीज आर 3 फॉर्म्युले फॉर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. स्क्रीनशॉट मारा, प्रॉब्लेम स्टार्ट करूयात. स्क्रीनशॉट मध्ये मी नाही आलो पाहिजे. चल करू रब. मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. लक्षात घ्या, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही जर माझे लेक्चर असं विदाऊट पेन पेन्सिल डोकं बाजूला ठेवून असे करत असताल ना, त्याचा तुम्हाला इफेक्ट कधीच होणार नाही, जाणवणार पण नाही. तुम्ही हे लेक्चर वाटल्यास सकाळी 6ला नका अटेंड करत जाऊ. ज्या वेळेस तुम्ही फ्रेश असताल, ज्या वेळेस तुम्ही एकदम तरतरीत असताल, ताजं वाटत असेल, त्यावेळेस करत जा. माझ्या लेक्चरचा 6ला ठेवण्यामागचं एकमेव कारण असं आहे की 6ला सकाळी सकाळी आपण उठतो, उठल्यानंतर फ्रेश असतो, फ्रेश असल्यानंतर आपलं डोकं फास्ट काम करतं. एखादे असतात की ज्यांना रात्री जागायची सवय असते, तर ते सकाळी नाही उठू शकत किंवा डोकं फ्रेश नसतं त्याचं, तर त्या मुलांनी लेट बघा व्हिडिओ, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. पण हे व्हिडिओ बघताना तुम्ही कॉमन सेन्स वापरायचा, डोकं वापरायचं, आणि मेन म्हणजे विदाऊट बुक कधीही व्हिडिओ अटेंड नाही करायचा. काय होतं, हळूहळू आपल्याला इझिनेस येऊन जातो, हळूहळू आपण झोपून व्हिडिओ ऐकायला लागतो. मग ते काय होतं, डोक्यात तर सगळं जातं, तुम्हाला मी गॅरंटी देतो 100% सगळं तुम्हाला कळेल, पण ज्या वेळेस हातात पेन पेन्सिल घेताल त्यावेळेस तुम्हाला सगळं ब्लँक वाटेल. ठीक आहे, तुम्ही असंही करा, वाटल्यास मी इथे आन्सर लिहायच्या अगोदर तुम्ही चेक करत जा, मग व्हिडिओ तोपर्यंत पॉज ठेवा, नंतर आन्सर चेक करा, असंही करू शकता. सांगण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा, जर मी तुमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी मी करत असेल, तर मला असं वाटतं की प्रत्येकाला याच्यामधनं ॲडव्हान्टेज भेटलं पाहिजे. पण ते ॲडव्हान्टेज कसं भेटावं हे मी कधी सांगितलं नाही. त्याच्यासाठी तुम्ही नेहमी व्हिडिओ बघताना त्याला नीट बसायचं, फ्रेश माइंडनी बसायचं, हातामध्ये पेन्सिल पेन आणि बुक ही घ्यायची आणि मगच व्हिडिओला स्टार्ट करायचं. आरामात झोपून तुम्ही बघत असताल कळेल, पण इफेक्ट काहीच होणार नाही. आणि हा मेन म्हणजे काय, माझे व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला सगळं मागचं पाठ पाहिजे, नाहीतर आपण एक एक स्टेज पुढे जातोय. काल युनिफॉर्म ॲक्सेलरेशन शिकवलं, आज मी ग्रॅव्हिटी शिकवतोय, उद्या अजून कोणता नवीन टाईप घेईल, आणि अजून 4 दिवसांनी 4 लेक्चरमध्ये आपलं मेकॅनिक्स ओव्हर होऊन जाणार आहे. मग ॲट द एंड आपल्या हाती काहीतरी लागलं पाहिजे ना, आपल्याला कळालं पाहिजे, अरे मेकॅनिक्स खूप सोपं होतं, आपण घाबरून राहिलो होतो. आज आपण या सिलेबसचा, जर तुम्ही MPSCचा जो सिलेबस मी जो आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलाय, तो जर तुम्ही उघडून बघितला तर तुम्हाला एक कळेल की आपण एकदम सिस्टमॅटिक पॉइंट टू पॉइंट चाललोय, सिस्टमॅटिक पॉइंट टू पॉइंट चाललोय शेवटपर्यंत. अजून 4 लेक्चर म्हणा, 5 लेक्चर म्हणा, ज्यावेळेस आपला मेकॅनिक्सचा सिलेबस संपेल, तर तुम्हाला तेव्हा कळेल की आपण एकही पॉइंट स्किप केलेला नाही. आणि माझं तर या मेकॅनिक्सला सब्जेक्टला संपवण्याचं टार्गेट, तुम्ही माझा पहिला व्हिडिओ पाहिला असेल तर 7 दिवस होतं. आज बघा 12 तारखेला, 13 तारखेपासून आपण मेकॅनिक्सचे लेक्चर चालू केले, आणि आज तारीख किती आहे, आज आहे 3 तारीख ना, 3 किती, 3 का 4 जे काय असेल, तर 3 तारीख म्हणजे 3 आणि मागचे किती झाले, 17-18 दिवस, 18 आणि 3 21 दिवस आपण फक्त मेकॅनिक्स बघतोय. अजून 4-5 दिवस अजून बघणार आहे. म्हणजे जर एका सब्जेक्टला मी 7 दिवसाच्या ऐवजी तिप्पट वेळ दिलाय, बरोबर ना, 7-21, मला वाटतं 28 पर्यंत जाईल, 4 पट वेळ मी दिलाय, तर त्याचं बेनिफिशियल तुम्हाला बेनिफिट झाला पाहिजे, असं एक प्रामाणिक इच्छा आहे.
बाकी बघा, तुम्हाला असं वाटत असेल नाही मला असं झोपू नाही कळतं, तर ठीक आहे, दॅट्स युअर चॉईस. ठीक आहे, बघूयात आपण प्रॉब्लेम. चलो, प्रॉब्लेम नंबर 1. A stone was thrown vertically up. एक स्टोन आहे, एक दगड आहे, त्याला वर्टिकली अप फेकला आहे फ्रॉम द ग्राउंड विथ अ वेलॉसिटी ऑफ 49 मीटर पर सेकंड. u इज इक्वल टू 49 मीटर पर सेकंद या स्पीडनी आपण त्याला वर फेकलंय. आफ्टर 2 सेकंड, एक मिनिट, आफ्टर 2 सेकंड, अनदर स्टोन वॉज थ्रोन वर्टिकली अप. दुसरा स्टोन आहे, याला मी ए म्हणतो, याला मी बी म्हणतो. दुसरा स्टोन थ्रो केलाय वर्टिकली अप फ्रॉम द सेम लेवल. म्हणजे या स्टोनची आणि या स्टोनची लेवल जी होती फेकण्याची ती सेम होती. इफ बोथ स्टोन हिट द ग्राउंड सायमल्टेनियसली फाइंड द वेलॉसिटी विथ विच द सेकंड स्टोन वॉज थ्रोन. म्हणजे इथं फायनल आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे युबी ची वेलॉसिटी. युबी काय प्रॉब्लेम आहे एकदा नीट समजून घ्या. दोन दगड आहेत आणि ही ग्राउंड लेवल आहे. ग्राउंड लेवल वरनं हा स्टोन ए फेकला आणि थोड्या वेळानंतर, थोडा वेळ म्हणजे किती, 2 सेकंद नंतर हा स्टोन बी फेकला. हा स्टोन फेकण्याची वेलॉसिटी होती 49 मीटर पर सेकंड. ठीक आहे, आणि 2 सेकंदानंतर या स्टोनची काहीतरी वेलॉसिटी होती जी की आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितली. ठीक आहे, तर आपल्याला आता कॅल्क्युलेट काय करायचंय, इनिशियल वेलॉसिटी ऑफ स्टोन बी. ठीक आहे, करूया आपण कॅल्क्युलेट. बघा, काही डोकं लागतंय तुम्हाला? डोकं लागत नसेल तर सरळ 3 फॉर्म्युलांचा विचार करायचा. S इज इक्वल टू ut मायनस 1/2 gt स्क्वेअर. ठीक आहे, चला याच्यातले पॅरामीटर आहेत का आपल्याकडे? सांगा मला, S ची व्हॅल्यू काय आहे? स्टोन वर फेकला आणि तो थोड्या वेळाने खाली आला, डिस्टन्स काय झालं रे याचं? 0. जिथं फेकला तिथंच परत आला, टोटल डिस्टन्स 0. इनिशियल वेलोसिटी दिली आहे त्यांनी 49, बरोबर ना? 49 दिली. टी ची व्हॅल्यू दिली, किती वेळाने खाली पडला तो? नाही. 2 सेकंदानंतर दुसरा स्टोन फेकला हे सांगितलंय त्यांनी, पण हा किती सेकंदांनी खाली पडला ते नाही सांगितलं. 2 जी किती असतं? 9.81 असतं. परीक्षेत कॅल्क्युलेटर अलाउड नाही, सो मी याला राऊंड अप मध्ये 10 कन्सिडर करतो, मल्टिप्लाइड बाय टी स्क्वेअर. ठीक आहे, चला घ्या इथे 2 1 2 2 5 10. ओके, काय आले? 0.49t माइनस 5t स्क्वायर, बराबर ना? चलो ये 5t स्क्वायर को इधर भेज दो. 5t स्क्वायर इज इक्वल टू 49t. t चा स्क्वेअर आणि हे t कॅन्सल. t इज इक्वल टू 49 बाय 5 म्हणजे t किती होतं रे? हे 50 कन्सिडर करा. करा याला 50 कन्सिडर. काय होईल? t इज इक्वल टू 10 सेकंद. ठीक आहे, रफली रफवर जायचं सगळं, आपण जास्त डोकं चालवायचं नाही. टी आपल्याला भेटला 10 सेकंद. बरं, 10 सेकंद काय भेटलं मला ते सांगा तुम्ही. 10 सेकंद हे भेटलं की याला मी 50 मीटर पर सेकंदच्या स्पीडनी वर फेकलं, तर तो वर जाऊन जेव्हा खाली परत जमिनीला टच करेल तोपर्यंत 10 सेकंद झालेले असतील, असं या टीचं म्हणणं आहे. टी काय म्हणतो की जेव्हा याला वर फेकलं तर तो वर जाऊन परत खाली किती येईल, किती वेळाने येईल? 10 सेकंदानंतर येईल. ओके, मग टी कशाला काढला आपण? टी याच्यासाठी काढला की आपल्याला हा टी नंतर वापरता येईल. हे कुणासाठी होतं? हे कशासाठी केलं आपण? दिस इज फॉर स्टोन ए. ए जो स्टोन आहे ना त्याच्यासाठी आपण केलं. या आता स्टोन बी वर, स्टोन बी वर आलो. चला सेम फॉर्म्युला यूज करू. S इज इक्वल टू ut
-1/2 काय आपल्याला डेटा गिवन आहे का? डेटा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय की हा जो स्टोन यांनी फेकला आहे, हा स्टोनच्या 2 सेकंद नंतर हा स्टोन फेकला, बरोबर ना? काय सांगितलंय? ए स्टोनच्या 2 सेकंद नंतर तो स्टोन फेकला. म्हणजे याच्या टाइम मधून, याचा जो टाइम आहे वर जाऊन खाली येण्याचा, याच्यामधनं 2 सेकंद आपल्याला काय करावं लागेल? मायनस करावं लागेल, बरोबर ना? t-2, कारण हा लेट फेकला. 2 सेकंद जर अगोदर फेकला असता तर काय झालं असतं? t+2. अगोदर फेकला पॉझिटिव्ह, नंतर फेकला निगेटिव्ह. ठीक आहे. सो इथे मी काय लिहिणार? s इज इक्वल टू u t-2 -1/2, जीला 10 कन्सिडर करतो, t-2 चा स्क्वेअर. एस नेहमीसारखं आपलं एस काय असणार? 0. इथं 0 करून टाकतो. आता आपल्याला याला सॉल्व करायचं. सॉल्व कसं करूयात? टाका इथं टी ची व्हॅल्यू. टी ची व्हॅल्यू काय आहे? 10 सेकंड. u 10 - 2 मायनस 2 1 2 2 5 10 -5 8 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. चला सिम्प्लिफाय करा. अजून काय येईल? या टर्मला इकडे देतो पाठवून मी. 5 8 मधनं 2 गेले, किती उरतात रे? 6. 6 चा स्क्वेअर u 10 मधून 2 गेले 8. एम आय राईट? 6 6 36. 36 गुणिले 5 किती झाले? 6 पंचे 30 गेले 3, 5 3 15 3 18. 180 इज इक्वल टू 8u. देअरफॉर u इज इक्वल टू, याला u b म्हणू का मी? मी कोणासाठी चालवलाय हा खेळ? बी स्टोन साठी चालवलाय ना. सो मी याला u b म्हणतो, याला u b म्हणतो. तर u b किती आलं? 180 डिवायडेड बाय 8. आता ना तुम्हाला मी खूप मस्त ट्रिक सांगणार. खूपच मस्त लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला ही शिकायची. बघा आता तुम्हाला 8 1 8 माहिती आहे, 8 2 काय माहिती आहे? 16. म्हणजे तुम्ही थोडक्यात काय सांगू शकता? इथे 160 असलं ना तर माझं काम जमतं. ठीक आहे ना? मी काय केलं? इथे 160च लिहिलं, डिवायडेड बाय 8 लिहिलं. ओके, कोणाला काही अडचण? मग उरले किती? एक्स्ट्राचे 20, बरोबर ना? मी त्याला स्प्लिट करून लिहिलं, 20 डिवायडेड बाय 8. कोणाला काही अडचण? 180 ला मी काय लिहिलं? 160 बाय 8 प्लस 20 बाय 8. 160 डिवायडेड बाय 8 काय झालं? 20, बरोबर ना? आणि 20 डिवायडेड बाय 8 किती झालं? 8 1 8, 8 2 16, 8 3 24. म्हणजे 2 आणि 3 च्या मध्ये काहीतरी आहे. 8 2 16, उरले किती इथे? 4. 8 5 40. ओके, म्हणजे एक्झॅक्ट 22.5 मीटर पर सेकंड. 22.5 मीटर पर सेकंड. 22.5 मीटर पर सेकंड. हे आन्सर येतं का? चेक करा बरं एकदा. UB चा आन्सर किती येतं? अरे सॉरी बर का, सॉरी. इथे 8 कुठून घेतलं मी? इथे 10 पाहिजे ना, बरोबर ना? कारण टी किती येते? 10. मी चुकून गडबडीत इथे 8 लिहिलं. ठीक आहे, इथे 10 नाही, ही व्हॅल्यू इथे 8, इथं 8 येईल. 8 8 64. 64 गुणिले 5. 64 गुणिले 5. 5 24, 7 गेले 2, 6 5 30 आणि 2 32. 320 येईल इथे. 320 आणि 320 इथे लिहिलं. म्हणजे हे पुढचं कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही तुम्हाला. टेन्शन घेऊ नका, सांगतो मी परत. 320 इथे लिहिलं. 8 चौक 32, 40 मीटर पर सेकंद हे आन्सर आलं. काय चुकलं होतं माझं? इथे मी 8 टाकलं होतं. टी ची व्हॅल्यू किती आपली? 10 सेकंड. सो इथे 10 टाकलं. ठीक आहे. चला आता मी तुम्हाला छानपैकी मस्तपैकी समजून सांगतो. बघू आपण काय केलं. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये गिवन होतं की एक स्टोन वर फेकला तुम्ही.
एका लेवल पासून एक स्टोन वर फेकला, थोड्या वेळाने तो स्टोन खाली आला, त्याच्यानंतर 2 सेकंदाने तुम्ही स्टोन दुसरा फेकला सेम लेवल. एका स्टोनला मी ए म्हणलं, एकाला बी म्हणलं. तर ए ची मला इनिशियल वेलोसिटी माहिती होती, ए चं मला डिस्टन्स माहिती होतं. सिम्पली मी त्याच्यावरनं काय कॅल्क्युलेट केलं, टी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ना. इनिशियल वेलोसिटी माहिती आहे, जी माहिती आहे आणि एस माहिती आहे. वर जाऊन खाली आला म्हणजे एस 0. तर मला त्याच्यावरून काय मिळालं, टी मिळालं. आता हे टी का बरं मला मिळवायचं होतं, कारण प्रॉब्लेम मध्ये असं मेन्शन केलंय की टी जो आहे तो वर जाऊन खाली आल्यानंतर 2 सेकंदांनी आपण स्टोन फेकला. टी च्या नंतर 2 सेकंदांनी हा जो स्टोन आपण ज्यावेळेस वर फेकला त्याच्या 2 सेकंदानंतर आपण स्टोन बी फेकला. मी आता चुकून असं म्हटलं वर जाऊन खाली आल्यानंतर, तसं नाही. हा ए स्टोन फेकल्यानंतर तो जेव्हा केव्हा खाली पडेल त्याचं जाऊ द्या, पण तो स्टोन फेकल्यानंतर 2 सेकंदानंतर आपण स्टोन बी फेकला. म्हणजे याच्या टोटल टाइम मधनं आपल्याला 2 सेकंद मायनस करावं लागेल. का मायनस करावं लागेल, विचार करा ना. आता मी एक हा पेन वर फेकला आणि हा वर जाऊन खाली येऊस तर जो मला टाइम लागला त्याच्या अगोदरच मी दुसरा पेन वर फेकला 1 सेकंदानंतर. तर या टोटल टाइम मधनं मला 1 सेकंद मायनस करावा लागतो, तर मला याचा टाइम भेटतो ना. तर एवढं तर मला कळालं की इकडच्या टी ची व्हॅल्यू काय, t-2, कारण लेट फेकलाय. अगोदर जर फेकला असता तर t+2. उलट पण होऊ शकतं ना, तुम्हाला इथली व्हॅल्यू कुणीतरी देईल आणि त्याच्या 2 सेकंद अगोदर दुसरा फेकला होता असं कुणी सांगेल, त्या केसमध्ये t+2 होईल. ठीक आहे. तर यांनी लेट फेकला, दॅट्स वाय t-2 होणार. हे आपल्या डोक्यामध्ये फिक्स पाहिजे. हे कळालं मग आपल्याला. मग मी काय केलं, इथून मिळालेली टी ची व्हॅल्यू सिम्पली s = ut - 1/2 gt² मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. s 0 असतं, ub कॅल्क्युलेट करायची, t-2 केलं याला. हे t आहे त्याला t-2 केलं, -1/2 10 काय g ची व्हॅल्यू इंटू t-2, 10 - 2 चा स्क्वेअर. इतकं कळालं इथपर्यंत. ub ला ub तसं ठेवलं, t ला 10 ठेवलं, -2 -5 कुठून आलं, 2 1 2, 2 5 10, 10 - 2 चा स्क्वेअर. इथपर्यंत कळालं तुम्हाला. आता काय केलं, सिंपल केलं. काय केलं, 10 - 2 केलं, किती आहे 8. 8 चा स्क्वेअर 64 × 5 किती झालं, 320. हे निगेटिव्ह 320 ला दिलं इकडे पाठवून. इकडे काय उरलं मग, ub इंटू 10 - 2, म्हणजे हे किती आलं, 8 ub आलं, = 320. मग 320 डिवायडेड बाय 8 केलं, किती आलं, 40 मीटर पर सेकंड. अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम येतात. इतका मोठा प्रॉब्लेम आपल्याला एमपीएससी मध्ये येत नाही. याच्यातला छोटा पार्ट विचारू शकतात. कसा पार्ट विचारू शकतात, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी फॉर स्टोन ए, असं विचारलं तर तुम्हाला इथं येऊन थांबायचे. एखादा पेपर सेटर जर फारच अवघड माणूस असला तर तो काय करेल, तुम्हाला हीच व्हॅल्यू विचारेल, लागू द्या. कारण ना एक्झाम ही फक्त, कसं सांगू तुम्हाला, एक्झाम तुम्हाला जर क्रॅक करायची असेल ना, नुसता अभ्यास करून नाही चालणार. तुम्हाला डिसिजन मेकिंग आली पाहिजे. आता तुम्हाला मी माझ्या सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मॅथमॅटिक्स या सब्जेक्टवर मला खूप कमी भरोसा आहे. कारण मागच्या वेळेस मी काय केलं होतं की सगळ्यात जास्त मॅथमॅटिक्सच केलं होतं. कारण म्हणलं अरे यार मॅथमॅटिक्सचा आन्सर आपलं चुकणार नाही. पण मॅथमॅटिक्सनी धोका असा दिला की आन्सर तर येत होतं, पण ज्या ठिकाणी 50 सेकंदात आन्सर यायला पाहिजे ते 5 मिनिटांनी आलं, तर तसे हारले तुम्ही. तुम्हाला 100 क्वेश्चन 90 मिनिटात सॉल्व्ह करायचे, लक्षात घ्या. 100 क्वेश्चन 90 मिनिटात सॉल्व्ह करायचे. तुम्हाला प्रॉब्लेम बघितला की त्याचा अंदाज आला पाहिजे की हा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केला पाहिजे का नाही, भले तो तुम्हाला येतोय का नाही येते. तुम्ही त्याला नंतर टाइम द्या. जर टाइम कन्झ्युमिंग प्रॉब्लेम असतील त्याला लास्टली सोडवा. पहिले जे पटापट येत आहेत ना ते प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करून घ्यायचे, आणि जे टाइम कन्झ्युमिंग आहे त्याला नंतर पार्ट द्यायचा. अशी ही जर तुम्ही स्किल वापरली, अशा टेक्निक आपण पुढे डिस्कसच करू, त्याचं नका टेन्शन घेऊ. पण हे फार महत्वाचं आहे बरं का. तुम्हाला एक्झाम मध्ये हे कळालं पाहिजे की हा क्वेश्चन येतोय तर लगेच हुरळून नाही जायचं की मला येतोय तर चला याला सॉल्व्ह करू. त्याला वेळ किती लागेल याचाही पहिले विचार केला पाहिजे. ठीक आहे. सो आजचा लेक्चर आपण आज इथे कन्क्लूड करूया. कन्क्लूड करायच्या अगोदर सांगतो, जास्त डीप मध्ये नाही सांगत, तुम्हाला ऑलरेडी पाठ झाला असेल. लास्ट लेक्चरला आपण मोशन अंडर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन घेतलं, यावेळेस आपण
युनिफॉर्म ऍक्सेलरेशन ऐवजी अंडर ग्रॅव्हिटी घेतलं. दोन्ही कॉन्स्टंटच असतात ऍक्सेलरेशन. मग आपल्याला इथे फरक काय जाणवला, फक्त ते जे 3 इक्वेशन होते तिथे निगेटिव्ह जी घेतलं आपण, बस हा काय तो फरक या टाईपमध्ये. ठीक आहे. मग आपण याच्या रिलेटेड एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. जर दोन्ही दगड सेम लेवलवर असतील, वर जाऊन खाली येत असतील, तर दोघांचे डिस्टन्स झाले 0. पहिलाचा टाइम टी कॅल्क्युलेट केला, दुसऱ्याचा t-2 कॅल्क्युलेट केला, कारण तो 2 सेकंद लेट फेकला होता. अशा प्रकारे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला दोघांच्या इनिशियल वेलोसिटी कॅल्क्युलेट करता आल्या. दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. आवडलं तर लाईक, नाही आवडलं तर कमेंट. ओके, थँक यू.